तुम्ही पण ॲसिडिटी आणि अँटासिड ह्या लूपमध्ये अडकलाय का? छातीत जळजळ होणं, तोंडात आंबट पाणी येणं, जेवल्यानंतर डिस्कम्फर्ट वाटणं, डोकं दुखणं, पोटात आग पडणं, जळजळ होणं. यानंतर तुम्ही पण प्रत्येक वेळी अँटासिड घेताय का? आता हे सगळे सिम्प्टम्स खूप वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये दिसू शकतात. जसं की GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स डिसीज. यात स्टमक ॲसिड परत वर येऊन फूड पाईपला इरिटेट करतं. कधी गॅस्ट्रायटिस म्हणजे स्टमक लायनिंगला इन्फ्लमेशन होतं. कधी H. पायलोरी इन्फेक्शनसुद्धा यामागचं कारण असू शकतं. आणि कधी-कधी खूप जास्त टाईम लाईफस्टाईल ट्रिगर्स असू शकतात. जसं की खूप जास्त जेवणं, रात्री उशिरा जेवणं, स्मोकिंग, अल्कोहल, एक्सेस वेट सिम्प्टम्स वाढवू शकतात. मग आता प्रश्न आहे, करायचं तरी काय? सगळ्यात पहिला एकाच वेळी खूप जास्त खाणं टाळा. त्याच्यानंतर जेवल्यावर लगेच झोपणं टाळा. त्याच्यानंतर खूप उशिरा जेवणंसुद्धा टाळा. आणि तुम्ही तुमचे पर्सनल ट्रिगर्स तुम्हीच ओळखा. जसं की काही लोकांना कॉफी पिल्यानंतर त्रास होतो, काही लोकांना चॉकलेटने सुद्धा सिम्प्टम्स वाढतात, काही लोकांना तिखट, तेलकट ह्याने सुद्धा त्रास होतो. आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्मोकिंग, अल्कोहल इंटेक हे सगळं कमी करा. एक्सेस वेट हे जर तुम्ही मॅनेज केलं तर ह्याने सुद्धा ॲसिड रिफ्लक्स ला मदत होऊ शकते. आता ह्या सगळ्यानंतर पण जर तुमचे सिम्प्टम्स वारंवार परत येत असतील, तर तुम्ही एकदा डॉक्टरकडे जाऊन ह्याचं नक्की कारण शोधून काढा. अँटासिड घेऊन सिम्प्टम्स शांत करणं एक गोष्ट आहे, पण ॲसिडिटी वारंवार का होते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.